अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभूत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न चासंगतं नैव मुक्तिर्न मेयः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। मी निर्विकल्प आहे, मी निराकार आहे, मी चैतन्य रूपात सगळीकडे सर्वत्र व्याप्त आहे, मी सर्व इंद्रियांमध्ये सुद्धा आहे। मी आता कुठल्याही गोष्टीत मला आसक्ती राहिलेली नाही, त्यामुळेच आता मी कशापासून मुक्तही नाहीये। त्यामुळे मी कोण आहे तर मी शुद्ध आणि चेतना, मी सदचित आनंद आहे, म्हणजेच मी शिव आहे। नमस्कार, मी अक्षय मदन कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो श्री स्वामी समर्थ मठ कसबापेठ या यूट्यूब चॅनलमध्ये। गेले 2 भाग आपण नाम का घ्यायचं, नाम घेतल्यानंतर काय होतं, केव्हा घ्यायचं, ह्या गोष्टीवरती बोललोय। आजही आपण त्याविषयीच बोलणार आहोत। मागील व्हिडिओच्या शेवटी मी एक प्रश्न उपस्थित केला होता की मी म्हणजे आत्मा की मी म्हणजे शरीर, त्याविषयीच आपण बोलणार आहोत। आणि नामस्मरणातूनच सततच्या प्रॅक्टिस मधून मलाही ह्या प्रश्नाचं उत्तर मिळाले, त्याविषयीच आपण बोलणार आहोत। तर सुरुवातीला जो मी श्लोक म्हणला तो आदि शंकराचार्य आणि त्यांचे गुरु यांच्यामध्ये झालेला संवाद, जो आज आपल्याला निर्वाण अष्टक म्हणून माहिती आहे, त्यातलं शेवटचं पद होतं ते। तर ज्या वेळेला शंकराचार्य साधारण 8 वर्षाचे होते, 8 ते 9 वर्ष जास्तीत जास्त, नर्मदेच्या किनारी फिरत असताना गोविंद पाद या एका योग्याशी त्यांची भेट झाली। आणि जेव्हा त्यांची भेट झाली त्यावेळेला मला गुरु हवाय हे शंकराचार्य त्यांना म्हणाले। त्यावेळेला शंकराचार्यांना त्यांनी प्रश्न केला, गुरु हवाय हे ठीक आहे, पण तुझी ओळख सांग। आणि ज्या वेळेला शंकराचार्यांनी त्यांची ओळख सांगितली, तो संवाद, ते जे म्हणाले तेच निर्वाण अष्टक म्हणून सांगितलं। आपल्याला आज निर्वाण अष्टक म्हणून माहिती आहे। आपल्यासाठी आपली ओळख म्हणजे मी अमुक एका ठिकाणी नोकरी करतो, माझं हे शिक्षण झालंय किंवा माझा हा व्यवसाय वगैरे 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 सगळं। पण ही ओळख ही खरंच आपली ओळख असते का? म्हणजे नोकरी करत असू, व्यवसाय करत असू, जे काय आपण आयुष्यात मिळवले, हे सगळं आपल्याला मिळायच्या आधी आपलं काहीतरी अस्तित्व होतच ना। आणि हे सगळं जरी एक दिवस निघून गेलं आपल्याकडनं, तरीही आपलं अस्तित्व राहणारच आहे। म्हणजे ज्याला आपण आपली ओळख म्हणतो, आपलं शिक्षण, शिक्षणातून मिळणाऱ्या गोष्टी, अचीवमेंट्स वगैरे वगैरे, ही आपली ओळख नाहीये। ही तात्पुरती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत उपयोगात येणारी गोष्ट आहे। कारण ही गोष्ट म्हणजे मी नाहीये। आता माझं शिक्षण इंजिनिअरिंग मध्ये झालंय, शैक्षणिक दृष्ट्या मी इंजिनियर आहे, पण माझी खरी ओळख मी इंजिनियर नाहीये। आणि नाही माझी खरी ओळख मी अक्षय आहे, नाही माझी खरी ओळख ही की मी कुलकर्णी आहे। मग जात धर्म ही माझी ओळख नाहीये। मी कोण आहे? शिवोहम शिवोहम। मी आणि शिव एकच आहे। नामस्मरणाच्या सततच्या अभ्यासातून ह्या मार्गावर जात असताना जे स्टेशन्स मला लागले, हे जे काही मी सांगतोय हे स्व अनुभवातून सांगतोय, कुठल्याही पुस्तकामध्ये वाचून नाही। शरीर आणि आपला खरं स्वरूप, ज्याला आपण आत्मा असं म्हणतो, ह्यामध्ये प्रचंड अंतर आहे। माझ्या अंगावर आता हा टी शर्ट आहे, हा टी शर्ट माझा आहे, पण मी म्हणजे हा टी शर्ट नाहीये। तसंच आपलं शरीर आहे। नीट स्वतःकडे लक्ष द्या। तर मी जे सांगतो त्याच्याकडे नीट लक्ष द्या आणि त्याप्रमाणे तुम्ही विचार करा। ज्या वेळेला आपण आपल्या आईच्या गर्भात होतो, तेव्हाची ते आत्ता या क्षणापर्यंत तुमचं जे काय वय असेल, तुमचं शरीर सतत बदलतंय का नाही? हा सतत बदलत जाणार, क्षणाक्षणाला हे बदलत जाणार आहे, हे स्थिर नाहीये। आणि हे बदलण्यासाठीच बनलेलं आहे। जसं आपण एक दिवस आता हा जीर्ण झाला टी शर्ट की हा फेकून देणार, तसंच कर्मानुसार ज्यावेळेला शरीर जीर्ण होतं त्यावेळेला हे शरीर आपण सोडतो। त्याला आपण मला मृत्यू असं म्हणतो, पण ऍक्च्युअली मध्ये कोणालाही मृत्यू येत नाही, मरतं ते शरीर। आणि हे सगळं तुम्हाला समजतं तेव्हाच ज्या वेळेला तुम्ही नामस्मरणाचा अभ्यास सातत्य ठेवता त्याच्यामध्ये, आणि ते नामस्मरण ज्या वेळेला तुमच्यात मुरायला लागतं, ज्या वेळेला तुम्हाला झोपेत सुद्धा भगवंताचं स्मरण सुरू असेल,
त्यावेळेला तुम्हाला हे समजेल की मी वेगळं आहे आणि माझं शरीर वेगळं आहे. माझं शरीर आत्ता झोपलेलं आहे पण मी जाग आहे. मग तो जो मी आहे ते म्हणजे आपलं आत्मस्वरूप. ही प्रॅक्टिस आहे, हे अवघड काही नाही. नामस्मरणाची साधी सोपी प्रॅक्टिस सर्व काम करत असताना मागील भागात मी सांगितलं ही करत राहा. ही प्रॅक्टिसच तुम्हाला एक दिवशी ह्या गोष्टीपर्यंत नेऊन ठेवेल आणि तुम्हाला हे समजेल की माझं शरीर आणि मी यात फरक आहे. आत्मा म्हणजे ह्याविषयी जसं इतकं गंभीर, इतकं विचित्र कल्पना आहेत. मी इतके व्हिडिओही बघितले, इतके वेगवेगळे लोक पुस्तकं वाचून भरपूर गोष्टी घेऊन बोलतायत, भरपूर वाचन केलेले. माझं तर वाचन त्या लोकांच्या तुलनेत काहीच नाहीये. म्हणजे त्यांचा वाचनाचा अभ्यास खूप गाढ आहे, पण तरीही मला एक गोष्ट त्यांच्यात सतत जाणवली, ते म्हणजे यांना अनुभव नाहीये. पुस्तकात वाचणं, त्यानंतर त्याचं थोडंसं विश्लेषण करणं, मग आपले नवीन तर्क लावणं हे खूप सोपं आहे. पण अनुभव हवा ना. नामस्मरण केल्यावर मला जे जे मिळालं, मला जे जे समजलं, हे मी सगळं सांगतोय ते फक्त आणि फक्त ह्याच गोष्टीमुळं, किंवा त्याचा बेस आहे की मी हे स्वतः अनुभवलेलं आहे, मी स्वतः हे पाहिलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगू शकतो की या मार्गावर जात असताना तुम्हाला हे स्टेशन्स लागतील. मला काही वेळ लागला, कदाचित एखाद्याला माझ्यापेक्षा कमी वेळ लागू शकतो, त्याची प्रगल्भता जास्त असू शकते. एखाद्याला माझ्या 10 पट वेळ लागू शकतो, असं येऊ शकतं. जसं एकच औषध सर्वांना सारखा परिणाम करू शकत नाही, तसंच आहे प्रत्येकाची स्पीड, प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर, किती तळमळे सत्य जाणून घेण्याची, त्या तळमळीवर ठरेल की त्या माणसाला त्याचं आत्मस्वरूप आणि त्याचं शरीर हे वेगळं वेगळं आहे हे कळू लागेल. गीतेमध्ये एक श्लोक आहे, तिथं श्रीकृष्ण असं सांगतो की ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. ईश्वर सर्वांच्या हृदयात अधिष्ठित आहे आणि आपल्या योगमायेने, योगमाया म्हणजे काय, आपल्या मनात निर्माण होणाऱ्या इच्छा आणि त्या इच्छांच्या भोवती आपण जे धावतो इच्छा पूर्ण करण्यासाठी, ही सगळी योगमाया समजा. त्या अखंड धावेमध्ये असल्यामुळं आपल्याला कधीही हे कळत नाही की मी आणि तो एकच आहे. जोपर्यंत मी आणि तो वेगळा, म्हणजे मी आणि परमेश्वर, आता इथे उदाहरण घेऊ की मी आणि स्वामी हे वेगळं, असं जर मी सतत धरलं तर तो फरक कायमच राहणार, मी कधीच पूर्णत्वाला पोचणार नाही. पण जोपर्यंत माझ्या मनातली ही दृढता, माझ्या मनाचा हा निश्चय ठाम आहे की मी आणि स्वामी एकच आहे, मला त्यांच्यासारखं व्हायचं, त्यांचं नामस्मरण मला काय करत होतं, मला सतत त्यांची आठवण करून देतं की ते कसे आहेत मग मी कसं वागलं पाहिजे, ते कसे आहेत मग मी कसं वागलं पाहिजे. आणि हीच गोष्ट मला त्यांच्यासारखं बनवते, त्यांच्यात एकरूप बनवते. स्व अनुभवातून जे मी तुम्हाला सांगतोय त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखीन एक समजायचं तर असं सांगतो की आपला देह आणि आपला आत्मा याचं नातं कसं आहे. तर मेणबत्तीचं उदाहरण घ्या. डोळ्यासमोर मेणबत्ती आणण्याचा प्रयत्न करा. मेणबत्ती आकाराने छोटी असते, आकाराने मोठी असते, काही अक्षरांच्या आकाराच्या असतात, बनवल्या गेल्यात आपल्या रिक्वायरमेंटनुसार वेगवेगळ्या. पण समजून घेण्यासाठी, ते तत्व समजून घेण्यासाठी त्या दिव्याची, मेणबत्तीच्या वरची ती जी ज्योत म्हणजे आपलं आत्मस्वरूप, आणि मेणबत्तीचा देह म्हणजे आपला देह. समजा आपल्याला हा जो देह मिळालाय, जसं मेणबत्ती स्वतः जाऊन बाकीचा भाग प्रकाशित करते, आपल्याला प्रकाश असते, तसं या देहाचा उपयोग आपल्याला तसा करायचा आहे की या देहाचा वापर करून अशी कर्म करायची की त्यामुळं तो प्रकाश आपल्या हातून घडणाऱ्या चांगल्या कर्मांचा, आपल्या आचरणाचा प्रकाश इतरांवर पडेल आणि आपलं शुद्ध आणि सात्विक आचरण बघून इतर लोकही त्याचप्रमाणे आचरण करतील. त्या कार्यासाठीच हा देह झिजवायचा आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट पुन्हा इथं नमूद करत होती अशी की अक्षय मदन कुलकर्णीला समजलंय म्हणून अक्षय मदन कुलकर्णी ग्रेट होत नाही आणि तुम्हाला समजू शकणार नाही असंही नाही. हा फक्त अभ्यास आहे, ही प्रॅक्टिस आहे. रोज करत राहा, रोज न चुकता प्रत्येक कर्म करताना. त्याचं आणखीन एक महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या इष्ट देवतेचं स्मरण करताना त्यावेळेला तोही तुमचं स्मरण करत असतो. होय, हे खरंय आणि हे सत्य प्रतिज्ञेनं मी इथं सांगतो. कारण ज्या वेळेला मी स्वामींचं स्मरण करतो त्यावेळेला ते माझंही स्मरण करत असतात. हे मी अनेक प्रसंगांमध्ये अनुभवलंय.
नामस्मरणाची ताकद किंवा नामस्मरणाची ही साधना, ही उपासना आपल्याला भगवंतांनी सांगितली आहे. पिढ्या वर्षानुवर्ष त्यांनी अनेक जन्मात हे सांगितलंय. ते फक्त ह्याच गोष्टीसाठी की एक दिवस आपल्याला कळावं की मी आणि तो म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी जर आपण राहिलो तर असं म्हणू की त्याला एवढंच सांगायचं की बाळा तू आणि मी एकच आहे, हेच बघ, हेच महत्वाचं आहे, हेच मुख्य आहे. आपण अखंड पोथी वाचन करू शकतो का? नाही. काय मंदिरात एक दिवस उपासाचा दिवस जरी ठरवला, एखाद कोणी गुरुवारी करतं, कोणी शनिवार करतं, कोणी शुक्रवार करतं, कोणी मंगळवार करतं, कोणी सोमवार करतं, पण त्या दिवसभरात आपण 24 तास मंदिरात बसतो का? नाही बसू शकत. शरीर धर्म सुद्धा आपल्याला भूक लागणे, लघवी जाणे, शौचाला जाणे, झोप येणे, शरीर धर्म आहेच ना, तो पाळावाच लागेल. पण हे सगळं करत असताना अखंड आपण 24 तास जे करू शकतो ते म्हणजे नामस्मरण. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मला समजलेलं सगळ्यात महत्वाचं सूक्ष्म शरीर, जसं तुम्हाला सांगितलं की मलाही हे कळलं की मी आणि माझा देह यात फरक आहे. या स्थूल देहामध्ये मला अजून आहे ते म्हणजे सूक्ष्म शरीर आहे. हेही मला नामस्मरण करत असतानाच ज्या वेळेला ते नामस्मरण मुरायला लागतं, आपण त्या फ्लो मध्ये ज्या वेळेला जायला लागतो ना, तेव्हा हळूहळू ह्या शरीराचा जडत्व, म्हणजे जसं आता माझ्या हातात हे कडे, मला ह्याचं फिलिंग आहे, माझ्या डाव्या हातात घड्याळ आहे, या घड्याळाचंही फिलिंग मला जाणवतंय. नामस्मरण त्याचा संबंध जो आत्म्याशी मी तुम्हाला सांगितला, त्याचा परिणाम असा होतो, नाम स्मरत असताना ज्या व्हायब्रेशन्स डेव्हलप होतात त्या व्हायब्रेशन्समुळं हळूहळू शांत होत असताना आपण आत्मकेंद्रित होतो. आपोआप आपले डोळे बंद होतात. कालांतराने तुम्हाला हेही जाणवेल की या ओठांनी नाम उच्चारणही बंद होतं आणि नाम अंतःकरणातून यायला लागतं, आतून यायला लागतं, नाम इथून यायला लागतं. आणि ज्या वेळेला हे इथून स्मरताना हे व्हायब्रेशन्स इथून जनरेट होतात हे तुम्हाला स्पष्ट समजेल, अगदी स्पष्ट समजेल. आणि त्यावेळेला हे व्हायब्रेशन्स समजत असताना नकळत आपलं लक्ष आत जायला लागतं की कुठून आवाज येतोय, हे स्मरण, हे व्हायब्रेशन्स कुठून जनरेट होतात. ज्या वेळेला तुम्हाला हे समजतं त्या डायरेक्शननी जात असताना तुम्हाला पूर्ण जाणीव होईल की मी म्हणजेच आत्मा आणि मी त्याच परमात्म्याचा अंश आहे. मला गर्भात मी जन्म घेतो, मला पुन्हा कर्मानुसार मृत्यू आहे, पुन्हा कर्मानुसार जन्म आहे, जन्म मृत्यू या फेऱ्यात मी अडकलोय. त्यामुळे मी जीवात्मा म्हणवला जातो. आणि विशिष्ट कार्य करण्यासाठी, म्हणजेच तुमच्या माझ्यासारख्या चुकलेल्यांना योग्य वाट दाखवण्यासाठी जो फक्त विशिष्ट, म्हणजे जसं राम कृष्ण अवतार, स्वामींचा अवतार झाला, हे विशिष्ट कार्य करण्यासाठी तितक्या वेळासाठी तो येतो आणि पुन्हा तो निराकार रूपात पुन्हा तो जातो देह सोडून, म्हणून तो परमात्मा म्हणवला जातो. पण तो आणि मी एकच आहे, वेगळं नाही. आणि ज्या वेळेला, ज्या व्यक्तीला, ज्या क्षणी आत्म्याची हलकीशी जरी जाणीव झाली, त्या व्यक्तीला परमात्मा तत्वाचं ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. आत्मतत्व समजण्यासाठी एक छोटीशी स्टोरी सांगतो आणि व्हिडिओचा शेवट करतो. मीराबाई आपल्या सगळ्यांना माहिती, कृष्णाचे फार श्रेष्ठ भक्त होत्या. त्यांच्या समकालीन एक योगी होते आणि बरेच प्रखर योग साधना करून, ब्रह्मचारी होते ते, लग्न वगैरे केलं होतं त्यांनी, प्रखर साधना केली होती, योग साधना वगैरे वगैरे, ज्याला आपण म्हणतो अष्टांग योग पद्धत वगैरे, हठयोग वगैरे, अशा प्रकारचे योगी होते ते. फार श्रेष्ठ होते, लोकांना मार्गदर्शनी गरजे निष्ठुर होते ते. पण त्यांच्यामध्ये एक उणीव राहिली होती, ती अशी की मीराबाईंचे शिष्य झाले होते, कारण मीराबाई प्रसिद्ध झाल्या होत्या त्यानंतर, अनेक प्रसंग, अनेक परीक्षांमधनं पास झाल्यानंतर. तर काही प्रसंगात शिष्य वर्गाची अशी भेट ठरली की आपण त्यांची भेट घडून आणू म्हणून. पण जे योगी होते ते बायकांना भेटत नसे, का तर मी संन्यासी आहे, मी ब्रह्मचारी आहे, बायकांना मी भेटू शकत नाही, किंवा बाई हा विषय नको म्हणून. ही बातमी ज्यावेळेला मीराबाईंना कळली त्यावेळेला मीराबाई म्हणाले, ते बायकांना भेटत नाही, पण मी तर श्रीकृष्णा व्यतिरिक्त अजून कुठलाही पुरुष बघितलंच नाही दुसरा. श्रीकृष्णाला पूर्ण पुरुष ह्याचा अर्थ असा, स्त्री आणि पुरुष हा देह भेद नाही. मीराबाईंना त्यांना हे सुचवायचं होतं की तुम्ही इतक्या श्रेष्ठतेला गेलात, पण तरीही आजही तुम्ही स्त्री आणि पुरुष या देहाकडे वेगळं वेगळं म्हणून बघता. आजही तुमच्यामध्ये हा भेद आहे, तुम्ही आत्मतत्व म्हणून त्या दोघांकडे बघत नाही आहात.
जे दोघांमध्येही तत्व एकच आहे. हे ज्यावेळेला त्या योग्यांना कळलं त्यावेळेला धावत ते योगी आले आणि त्यांनी मीराबाईंना नमस्कार केला की इतकी प्रखर साधना होऊनही मला हे एक इतकं महत्वाचं तत्व मला समजू शकलं नाही पटकन. मी स्त्री आणि पुरुष या भेदामध्येच अडकलो होतो. नामस्मरण हा भक्तीचा अगदी साधा आणि सोपा मार्ग आहे आणि भक्ती हे असं प्रभावी अस्त्र आहे की ज्या पुढे परमेश्वर विवश होतो आणि तुमच्या पुढे ज्ञानाचं भंडार उघडतो. तुम्हाला हे सगळं तो देतो. मी हे स्वअनुभवातून सांगतोय. मला स्वामींच्या कृपेमुळेच हे कळलेलं आहे. माझं शरीर आणि माझं मूळ स्वरूप यातला फरक हे कसं असतं, कसं दिसतं, हे सगळं मी बघितलेलं आहे, अनुभवलंय. स्वामींची कृपा आणि माझ्या आयुष्यात आलेल्या आई वडिलांनंतरचे जे एक आध्यात्मिक गुरु, ज्या गुरुंविषयी तुम्हाला म्हणलं की हे त्यांचं सामर्थ्य, त्यांची कृपा माझ्यावरची, की त्यांनी मला 2 वेळेला ह्या गोष्टीची जाणीव करून दिली. मला हे कसं दिसलं, केव्हा दिसलं, ते प्रसंग कसे होते याविषयी आपण बोलूच, पण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नामस्मरण अखंड चालू ठेवा, कधीही थांबू नका. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका आणि आपल्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या कळवायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.